बिग बॉस पर्यंत आम्हाला मनापासून वाटते, खूप छान वाटते. बिग बॉस मध्ये आमचा भाऊ आहे. त्या कोल्हापूर जिल्ह्यातून आमचा इथला एक माझा जवळचा मित्र होतो. आम्ही दोघं मिळून क्रिकेट खेळतोय आमच्याकडे म्हणून त्यांना रशियन गेला म्हणा किंवा जे बिग बॉस मध्ये आज त्याला जे करायचं आहे ते त्यांना चांगल्या पद्धतीने करत आहे. बिग बॉस हा खेळ बघते आणि मला खरोखर अभिमान आहे की आपल्या इचलकरंजीतला माणूस एक इचलकरंजीचं नाव बिग बॉस मध्ये गाजवत आहे. एवढा कारण हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि इथपर्यंत येणं हे सहजासहजी कुणालाही जमलेलं नाही आहे. कारण 12 ते 15 कोटी लोकांमधून हे 15 लोक निवडतात. त्या 15 लोकांमध्ये आपण आहे. हे खरोखर फार मोठं सेलिब्रिटी झाल्याचा फील आहे. तर नमस्कार, मी धनंजय पवार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातनं आणि मी आलो इकडे आता बिग बॉसच्या घरात. त्यामुळं इकडं जे काय वोटिंगचं प्रकार आहे ते म्हणजे आपण काय लई असं काय फास्ट शिकलेलं इंग्लिश नाही आहे. त्यामुळे ते नॉमिनेशन काय असते त्याच्यात जे येतं आहे ते वोट करा आणि सगळ्यात जास्त वोट आपलं झालं पाहिजे. मला रामराम मंडळी. इचलकरंजीतील दाढ्यावाग धनंजय पवार अर्थात डीपी यांनी आज महाराष्ट्र पूर्ण गाजवले. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? असं वाटतं की आम्हाला आमचा गावचा एक खेळाडू म्हणून त्यांना रशियन गेला म्हणा किंवा जे बिग बॉस मध्ये आज त्याला जे करायचं आहे ते त्यांना चांगल्या पद्धतीने करत आहे आणि एक नंबर आहे. तरी बिग बॉसचा कार्यक्रम खूप वर्षापासून चालू आहे. तुम्हाला तो कार्यक्रम कशापासून पाहता? झालं मी 3-4 सीझन बघतोय पण या कार्यक्रम मध्ये तर आपल्या गावचा असल्यामुळे तर एक नंबरच आहे आणि आम्ही त्याला आमचं वोटिंग पण त्यांनाच आहे. जेव्हा आपला डीपी वाय रशियाला कोल्हापुरी भाषा शिकवते तेव्हा तुम्हाला काय वाटते? आपल्याला एक आनंदाची गोष्ट आहे की बाहेरच्या देशातला पण आपल्या मराठी भाषा समजावी यावी. आपले डीपी हे चांगलेच करत आहेत. पुढील वाटतं शुभेच्छा राहू द्या, असं त्याचं कार्य राहू दे. डीपी आपला खेळाडू चांगला खेळतोय तरी सुद्धा त्याला अजून चांगलं खेळायला पाहिजे काय? खरं म्हणजे डीपी भाऊ तर आता सध्या चांगलेच खेळतात. आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांचा खेळ बघून. इचलकरंजीतलं क्रिकेटचं मैदान असेल किंवा बिग बॉस असेल, ट्रॉफी तर वाटतंय आम्हाला आमच्या डीपी भाऊला इचलकरंजीकरांनाच मिळणार. हा आम्हाला डीपी भाऊ बद्दल 100% विश्वास आहे. आम्ही मागच्या वेळेस पण डीपी भाऊलाच वोटिंग केली आणि 100% ट्रॉफी आमच्या इचलकरंजीलाच मिळणार. आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. तरी इचलकरंजीतला आपला डीपी बिग बॉस मध्ये दिसते, तुम्हाला त्याबद्दल कसं वाटतं? एक मनापासून अभिमान वाटतोय की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून आमचा इथला एक माझा जवळचा मित्र होतो. आम्ही दोघं मिळून क्रिकेट खेळतोय. आमचा एज ग्रुप म्हणून फार वर्षापासून आम्ही एकत्र येऊन क्रिकेट खेळतोय जिम्नॅस्टिक मैदानला. त्यामुळे आमच्यातलाच एक माणूस असा मोठा झालाय की त्यामुळे आम्हाला एक मनाला अभिमान वाटतोय. आणि रितेश देशमुख साहेबांचे बिग बॉसचं जे काय कार्यक्रम जे उपलब्ध केला जे खेळाडू जी घेतलेल्या त्यामुळे चव्हाण म्हणा पेटी म्हणा परत रशियनची असे एक नवीन घेतले. त्यामुळे मराठ्यांच्या आपण हिंदी बिग बॉस बघितलं आणि मराठीमध्ये बघितलं. आता जो बघण्याचा जो आहे ते चुकीनं चांगलं बघण्यात आहे आणि चांगलं म्हणजे कसं जी घेतलेली खेळाडू आहे ते मनपूर्वक म्हणजे त्यांचा जे आता ते गरीबातनं मुलगा आहे सूरज चव्हाण त्याचं बी म्हणा टीपीचं म्हणा ही सगळी क्षेत्रात नाही एक कमी ह्याच्यात नाही नाव वाढवून आलं. आणि त्यामुळे कसं आहे एकूण बाबतीत सांगण्याची गोष्ट म्हणजे त्याचं कामच काम वेगळं आहे. प्रत्येकाला सहकार्याची भूमिका आहे. कोण आपल्या मित्रमंडळांमध्ये असू दे सगळ्यांची दाखवणार तो ज्या ठिकाणी गेलाय त्यामुळे आम्हाला एक मोठा अभिमानच आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातून असल्यामुळे तर काही विषयच नाही. इचलकरंजीतील धनंजय पवार अर्थात डीपी यांनी बिग बॉस गाजवले. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? डीपी दादा आपल्या भागातल्या त्यामुळे ते नक्की जिंकण्याची आपली अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही रेग्युलर शो बघतोय आणि डीपी दादा खेळ आता 3-4 एपिसोड झाल्यानंतर दिसतोय. त्यामध्ये जिंकून येतील आमचा आणि ट्रॉफी इचलकरंजी झाली पाहिजे असं वाटतंय आम्हाला. रशियनला आपली कोल्हापुरी भाषा शिकवते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, मी बिग बॉस हा खेळ बघते आणि मला खरोखर अभिमान आहे की आपल्या इचलकरंजीतला माणूस एक इचलकरंजीचं नाव बिग बॉस मध्ये गाजवत आहे आणि त्यांचा खेळ मला खूप प्रचंड आवडतो.
आणि त्यांनी एवढ्या छान पद्धतीनं इरिनाला जे मराठी बोलायला शिकवतात, खरोखर खूप सुंदर वाटतं आणि त्या शिकत आहे त्याचं खूप मला छान वाटतं. तरी या वर्षीची बिग बॉसची ट्रॉफी चिरकरकरांना मिळेल असे तुम्हाला वाटते काय? हो सर, 100% वाटतंय आणि ती मिळवण्यासाठी आम्ही 100% धनंजय पवारांना सपोर्ट 100% करू आणि वोट देखील करू. सोसायटी फर्निचरचे मालक धनंजय पवार अर्थात डीपी तुमचे मालक आपले बिग बॉस मध्ये गेल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्ही सुरुवात म्हणजे टिकटॉक पासून चालू केलेलं होतं. टिकटॉक मध्ये लॉकडाऊन पासून आपण व्हिडिओ चालू कराल म्हणजे चालू केलं, म्हणजे ध्यानात नव्हतं आम्ही या बिग बॉस पर्यंत आम्ही पोहोचू शकतो काय. आमच्या टिकटॉक वरनं म्हणजे आमचे व्हिडिओ फार म्हणजे वेगळं वातावरण, सगळे घरी होते, त्यामुळे त्यावेळी काम कुणाला नव्हतं, म्हणजे घरी सगळी फॅमिली सगळी घरी होती. त्यामुळे आमची तिथे प्रसिद्ध होत आम्ही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, युट्यूबवर आमचे व्हिडिओ टाकत होतो. आता पण इथंपर्यंत म्हणजे बिग बॉस पर्यंत आम्हाला मनापासून वाटते, खूप छान वाटतं. बिग बॉस मध्ये आमचा भाऊ आहे. डीपी जरी बिग बॉस मध्ये गेले तरी त्यांनी मराठी भाषेत कोल्हापुरी भाषा सोडली नाही, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपली भाषा ही कोल्हापूर भाषा ही मातृभूमी आहे आणि महाराष्ट्र कोल्हापूर ची भाषा कमी कमी सेमच आहे, त्यामुळे आपला अभिमान वाढतोय कोल्हापूर भाषा शिकवायला. तरी बिग बॉस मधली ट्रॉफी डीपीला इचलकरंजीत घेऊन येईल असं तुम्हाला वाटते काय? म्हणजे काय मनापासून वाटते आणि जनतेला पण वाटतंय, कोल्हापूरच्या जनतेला पण वाटतंय. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि इचलकरंजीमध्ये ट्रॉफी घेऊन येणारच. महाराष्ट्रामध्ये बिग बॉस मधली ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आपला डीपी जरा बारीक खेळतोय, त्यात पण तुम्हाला अजून त्यात पण त्याने अजून काय सुधारणा केली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय काय? 100% अजून ह्याच्यापेक्षा प्रगती करायला पाहिजे, अजून गेम खेळायला पाहिजे, गेम समजून घ्यायला पाहिजे, अजून म्हणजे कसं गेम खेळायचं आणि कसं पुढच्याला हे करायला पाहिजे. तर अजून बहुत म्हणजे भरपूर त्याला अजून गेम मोठी खेळायला पाहिजे. सगळ्यांसंगत आपलं स्वतःचं मत मांडायला पाहिजे, आपलं स्वतःचं मन मांडायला पाहिजे. तर ही माझी अपेक्षा आहे. ह्याच्यापेक्षा प्रगती जास्त अजून व्हायला पाहिजे. आता निकिती बघा कसं काढते, कसं टक्कर देते, असं टक्कर द्यायलाच पाहिजे. मला वाटतंय अजून भरपूर टक्कर द्यायला पाहिजे. अजून मध्ये खेळत आहे असं वाटतंय मला, अजून टक्कर भरपूर करायला पाहिजे. असं कोल्हापूरची पण, महाराष्ट्राची पण आणि इचलकरंजी पण लोकांची पण प्रतिसाद आहे, म्हणजे अजून टक्कर घ्यायला पाहिजे. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.